तर मित्रांनो, चिकी चिकी बुबुम बूम या चित्रपटाचा ट्रेलर आला आणि ट्रेलर आल्यानंतर इतक्या नकारात्मक भूमिका किंवा इतके नकारात्मक प्रतिसाद या चित्रपटावरती येत आहेत। खरं तर या चित्रपटामध्ये पूर्ण हास्य जत्रेची कास्ट ऑलमोस्ट आपल्याला बघायला मिळते आणि इतके तगडे कॉमेडी करणारे किंवा इतके तगडे आर्टिस्ट असताना सुद्धा इतकी नकारात्मक प्रतिक्रिया काय या चित्रपटावरती, याच्यावर थोडीशी आज चर्चा करूया। मित्रांनो, वेलकम टू मिंट एंटरटेनमेंट। आज जरा बघूया की चिकी चिकी बुबुम बूम या चित्रपटाचं काय चुकतंय। खरं तर मित्रांनो, या चित्रपटाचं नावच ते इतकं क्रिंज साऊंड करतं आणि त्यात हा चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये कुठेच कन्व्हिन्सिंग किंवा एकदम अशी उत्सुकता वाढवेल अशी एखादीच घटना बघायला मिळत नाही। आणि त्यात जर तुम्ही या ट्रेलरच्या कमेंट सेक्शन मध्ये गेला तर तुम्हाला इतक्या निगेटिव्ह कमेंट्स या ट्रेलरच्या खाली बघायला मिळतील। स्वप्नील जोशीचा मी रणांगण हा चित्रपट पाहिला तेव्हापासून हा व्यक्ती टीव्हीवर दिसला की मी चॅनल बदलतो। मराठी सिनेमा व्हेंटिलेटरवर आहे हेच खरं। हास्य जत्रेचे लांबलेले स्किट, या हिरोला आता रिटायरमेंट द्या रे, वाट लावतोय मराठी इंडस्ट्रीची। बाकी भाषेतले चित्रपट कुठे चाललेत ते बघा आणि हा ट्रेलर तुम्ही स्वतः बघून ठरवा की लोकांनी नक्की या चित्रपटाला यावं चित्रपटगृहात चित्रपट पाहायला। कंटेंट चांगला असेल तर नक्कीच लोक येतात, पण हे असं बघून कोण येईल? आता मित्रांनो, इतका निगेटिव्ह प्रतिसाद असण्यामागचं काय कारण? खरं तर या चित्रपटामध्ये हास्य जत्रेचे कलाकार आहेत आणि हास्य जत्रेचा एक कट्टर ऑडियन्स आपल्याला बघायला मिळतो। पुन्हा पुन्हा हास्य जत्रेचे स्किट युट्यूबवर बघितले जातात, मग चित्रपटालाच नकारात्मक भूमिका का? आणि त्यात स्पेसिफिक स्वप्नील जोशीला इतकी नकारात्मक टीका का केली जाते? त्याचं कारण म्हणजे मित्रांनो, हा चित्रपटाचं ट्रेलर बघून किंवा ह्या चित्रपटाच्या नावावरून ह्या सिनेमाची गणती ही बी ग्रेड सिनेमामध्ये केली जाते। आता बी ग्रेड सिनेमा म्हणजे नक्की काय? मुळात बरेच काळ मराठी चित्रपटसृष्टीत जे काही सिनेमे आले, खास करून प्रथमेश परबचे सिनेमे, स्पेसिफिक टकाटक असू दे, टकाटक 2 किंवा बॉयज 1, बॉयज 2, बॉयज 4 पर्यंतच्या सगळी रांग किंवा आता आलेला इलू इलू असेच सिनेमे ज्यामध्ये कंटेंट फार महत्त्वाचा नसतो, मात्र अश्लील डायलॉग किंवा आपण ज्याला नॉनव्हेज डायलॉग म्हणतो अशा डायलॉगनी लोकांचं मनोरंजन करण्याचा प्रयत्न केला जातो आणि ह्या चित्रपटाचं प्रोडक्शन पण खूप कमी असतं। असे चित्रपट खूप मराठी चित्रपटसृष्टीत आल्यामुळे एकंदरीत ह्या चित्रपटसृष्टीवर ठप्पा बसतोय की मराठी चित्रपटसृष्टी कदाचित भोजपुरी सिनेमासृष्टीच्या वाटेवर जाते की काय। आणि अशातच हा चित्रपट अनाऊन्स झाल्यानंतर चिकी चिकी बुबुम बूम हे नाव ऐकल्यानंतर पहिल्यांदा मनात हेच येतं की हा चित्रपट सुद्धा त्याच रांगेतला एखादा चित्रपट आहे की काय। या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये सुद्धा आपल्याला थोडेफार असे डायलॉग ऐकायला मिळतात जे थोडेसे नॉनव्हेज जोक मारतात किंवा उगाच क्रिंज कॉमेडी करतात असं वाटतं। आणि मीनं केलेली अंधाधुंद फायरिंग आणि त्यामुळे हा चित्रपट सुद्धा त्याच कॅटेगरीतला आहे असं लोकांना वाटतंय। मात्र मित्रांनो, मराठी चित्रपटसृष्टीतच फक्त असे सिनेमे येतात असं नाहीये। खरं तर कसं माहित आहे, ही इंडस्ट्री आपली आहे आणि ह्या इंडस्ट्रीतले सगळेच सिनेमे आपण बघत असतो, त्याच्यामुळे आपल्याला असं वाटतं की फक्त मराठीतच क्रिंज कंटेंट बनतो। पण खरं तर आपण ज्या साऊथ इंडस्ट्रीचे सिनेमे अप्रिशिएट करतो किंवा इव्हन हॉलिवूड सुद्धा, तेच सिनेमे प्रमोट होऊन आपल्यापर्यंत येतात ज्याचा कंटेंट चांगला असतो आणि ज्याचा दर्जा चांगला असतो, पण त्याच इंडस्ट्रीमध्ये त्या लँग्वेजचे क्रिंज सिनेमे हे बनतच असतात। आता उदाहरण द्यायचं झालं तर नुकतं जे उर्वशी रौतेलाचं सॉन्ग रिलीज करण्यात झालंय तेच बघा। आता साऊथ इंडस्ट्रीमध्ये हे गाणं बनतंय तर त्याला आपण क्रिंजच म्हणणार नाही का? पण मुळात मित्रांनो, चुकतंय काय? चुकतंय ते म्हणजे ह्या चित्रपटाचं नाव चिकी चिकी बुबुम बूम हे नाव ऐकल्यानंतर खरं तर हा चित्रपट बघायला मी थिएटरमध्ये जाईन का? तर याचं उत्तर आहे अजिबात नाही। आता जे वेगवेगळे कंटेंट आपण बघतोय OTT वरती किंवा थिएटरमध्ये, इव्हन मराठी इंडस्ट्रीमध्ये पण असे अनेक सिनेमे येत आहेत जे कंटेंट प्रमोट करतायत किंवा कंटेंट सेल करतायत। नुकताच आपण बघितला तो म्हणजे मुक्काम पोस्ट देवाचं घर। हा सिनेमा इतका कंटेंट ओरिएंटेड सिनेमा आहे आणि असे सिनेमे लोकांना आवडतात। शिवाय झिम्मा, झिम्मा 2 किंवा फर्स्ट क्लास दाभाडे किंवा बाई पण भारी सारखा सिनेमा, असा सिनेमा जो कंटेंट ओरिएंटेड सिनेमा आहे। आणि आता नुकताच जो काही आता थांबायचं नाहीचा टीजर आला त्यावरून तुम्हाला कळलं असेल की इतकी चांगली प्रोडक्शन क्वालिटीने अजय अतुल सारखं म्युझिक असताना आणि त्याच कॉम्पिटिशन मध्ये असा एखादा ट्रेलर येतो ज्याचं नाव चिकी चिकी बुबुम बूम, यावरून लोक काय प्रेडिक्ट करणार किंवा काय अनुमान लावणार? खरं तर मराठी चित्रपटसृष्टीमध्ये लोक ट्रेलर बघून किंवा त्यामागचे कन्सेप्ट बघून किंवा रिसर्च करून सिनेमा बघायला जात नाही। मराठी ऑडियन्ससाठी पहिलं इम्प्रेशन असतं ते म्हणजे त्या चित्रपटाचं नाव, आणि तेच जर लोकांना तुम्ही सेल करू शकला नाही तर तुम्ही लोकांपर्यंत कधीच पोहोचू शकणार नाही। मला असं वाटतं की ह्या चित्रपटाचा नेगेटिव्ह इम्पॅक्ट लोकांवर पडण्याचं कारण
सगळ्यात महत्त्वाचं ते म्हणजे या चित्रपटाचं नाव. याबद्दल तुमची काय मत आहेत हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि मूवीज इनसाइड न्यूज आणि ट्रेंडसाठी मिंट एंटरटेनमेंटला सबस्क्राईब नक्की करा.